नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र जनार्दन शिंदे. आपलं सगळ्या शेतकऱ्यांचं स्वागत करतो माझ्या जय बजरंग बोली भूजल संशोधक यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या भारतामध्ये कापसाची शेती बऱ्या प्रमाणात केली जाते. सगळा कापूस दाखवा एकदा. ओके. भरपूर प्रमाणात भारतामध्ये शेती केल्या जाते. आपले खास करून महाराष्ट्रात काही भागात जास्त शेती केल्या जाते. मराठवाड्यात सुद्धा कापसाची जास्त शेती केल्या जाते. पण कापसाबद्दल आणखीन सुद्धा माझ्या मते 80% लोकांना त्याच्या संगोपनाविषयी माहिती नाही. तर ती आज आपण थोडक्यात सांगण्याचं काम करणार आहे. ती आपण काळजीपूर्वक ऐकावी, जेणेकरून ही माहिती जर आपण अवलंबली, म्हणजे ही माहितीचा जर आपण उपयोग केला, मी जे सांगितलं ते काम जर केलं, तर बागायती जमीन असेल तर नक्कीच 30 ते 25% कापसाच्या उत्पादनात वाढ होणार आहे. जिरायती जमीन असेल ते 15 ते 20% नक्की वाढ होणार आहे, याच्यात काही वाद नाही. तर त्या कुठल्या 2 बाबी आहेत ते मी आता तुम्हाला सांगतो. कॅमेरामॅन जवळ या. तर हे झाड बघू शकता आपण. आता या झाडाला फांटे आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो, या झाडाला आहे ना, एवढं झाड आता झालं हे. ह्या पिरियड मध्येच आपल्याला तो प्रयोग करायचा आहे. आता बघा, या झाडाला आहे ना, एक फळफांदी असती आणि एक गळफांदी असती. तर गळफांदीचं काय काम असतंय, ती फांदी निस्ती वाढती, तिला पाते बोंड नसतात. लागले तरी बी गळफांदीला 1 किंवा 2 पाते लागतात आणि ते परत गळून जातात. ते काहीच काम नाही करत. त्याचं काम एकच असतं, फक्त झाडाभोवतीचं अन्नद्रव्य तयार करायचं, ओढून घ्यायचं, शोषण करायचं. आणि ते अन्नद्रव्य त्यानं खाल्ल्यामुळं काय होतं, मग फळफांदीला ते अन्नद्रव्य कमी पडतंय. उदाहरणार्थ मग बोंड बारीक होणे किंवा कापसात बोंडात लेंडी होणे, हा प्रकार आपल्याला आढळून येतो. तर ती फांदी कशी ओळखायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, आता आपण हे झाड थोडस दाबतो इकडं. हा बघा, आता ह्या फांद्या आहेत. फांदी हे बघा, या फांदीला बघा, हे किती बारीक फांदी आहे, किती छोटी आहे, पण हिला इथं 3-4 पाते लागलेले आहेत. आणि ही फांदी किती मोठी आहे, हिला अजून तरी कुठं माग तर काय पात दिसत नाही. कुठे इथं शेंड्याला 2-3 पाते दिसतात. याचा अर्थ ही गळफांदी आहे. आणि गळफांदी जी असती ती बुडात दाखवा. हे बघा, इथून अशी बुडातून आलेली अशी तलवारी सारखी शेप असती तिची. आणि फळफांदी जी असती ती अशी वाय आकारात सरळ वर येते किंवा अशी सरळ येते. हा बघा, ही फळफांदी आहे, बाहेर आलेली आहे. बघा, हिला किती 2-3 इंचाच्या आत 4-5 पाते आहेत. म्हणजे ही झाली फळफांदी. तर ही गळफांदी, हिचं नियोजन कसं करायचंय आपल्याला. गळफांदी आपल्याला 1-2 इंच खोड सोडून इथून कट करायची, जेणेकरून ही जी अन्नद्रव्य ओढती ते अन्नद्रव्य आपल्याला ही फांदी कट केल्यानंतर ह्या कापसाच्या ह्या बोंडाला, पात्याला मिळणार आहे आणि याची वाढ 100% होणार आहे. नाहीतर हे 30-40% जरी यांना अन्नद्रव्य ओढलं, याला कमी पडणार आहे. या उदाहरणार्थ हे बारीक होणार आहेत बोंड किंवा किडके मिडके होऊ शकतात. अशा या एका झाडाला ह्या गळफांद्या 3 फांद्या येतात शेवटपर्यंत. तर त्या फांद्या आपल्याला अशा कट करायच्या. त्याची ओळख सोपी आहे. तिचा बुडातून जे तिचा शेप असतो तो असं तलवारी सारखी निघलेली असती आणि फळफांदी जी आहे ती सरळ निघलेली असते. इकडे बघा, ही इकडून एक फळफांदी आहे, ही बघा वाय आकारात असते, जास्त तलवारी सारखा तिला शेप नसतो. ही फळफांदी आहे आपली. हे बघा, हिला 3 पाते आहेत, इथं 3-4 पुढच्या टोकाला देखील एक लागलेला आहे. हा बघा इथं. तर ही फळफांदी आहे. गळफांदी ही हिला बघा कुठंच पात नाही. इथं शेंड्याला 2-4 आहेत, ते पण गळून जाणार आहेत. फक्त ते अन्न शोषण्याचं काम करणार आहेत. हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा हा आहे, हे कापसाचं झाड आहे. आता याची उंची साधारण 2-2.5 फूट आहे. 5 फुटापर्यंत झालं समजा. माझ्या एवढं 5.5 फूट माझी हाईट आहे. एवढी हाईट झाली की आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त हा शेंडा आहे इतक्या याच्यातून खुडून टाकायचा. जितका कवळा भाग असतो तिथून खोडायचा, निब्बर याच्यात खाली जायचं नाही. शेंडा खुडून टाकल्यामुळे काय होतंय, ह्या शेंडा जे अन्नद्रव्य ओढतो ते अन्नद्रव्य या फांद्यामध्ये जाणार आहे. शेंड्याचं तितकं वाचणार आहे, गळफांद्याचं वाचणार आहे. या उदाहरणार्थ आपल्या सगळ्या या बोंडाला याला ते अन्नद्रव्य मिळणार आहे आणि आपले बोंड व पाते परिपक्व होणार आहेत. तर हा जो मी सांगितलेला सल्ला आहे, हा शेतकऱ्यांनी करावा, अवलंबावा. नक्कीच आपल्याला उत्पन्नात वाढ होणार आहे, याच्यात काही वाद नाही.
धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय बजरंग बली.